दारू तस्करीचा मोठा भांडाफोड, भरधाव इनोवा पलटी, लाखोंचा मुद्देमाल जप्त. नमस्कार, आपण पाहत आहात 24x7 न्यूज रिपोर्ट. सटाणा ताहराबाद रस्त्यावर घडलेल्या एका भीषण अपघाताने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. भरधाव वेगात धावणारी एक इनोवा कार अचानक नियंत्रणाबाहेर गेली आणि ढोलबारे गावाजवळ रस्त्याच्या कडेला अनेक पलट्या घेत उलटली. मात्र हा केवळ अपघात नव्हता. या अपघातातून उघड झाला आहे अवैध दारू वाहतुकीचा मोठा खेळ. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार भरधाव वेगातील इनोवा कारने सलग 2 ते 3 पलट्या घेतल्या. अपघाताचा आवाज ऐकून परिसरातील नागरिक घटनास्थळी धावले. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक योगेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अमोल सूर्यवंशी, गोपनीय शाखेचे जितेंद्र बोरसे, पोलीस हवालदार योगेश पवार तसेच पोलीस कर्मचारी अजय साबळे आणि स्वप्नील तोटे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी अपघातग्रस्त वाहनाची पाहणी केली असता कारमध्ये मोठ्या प्रमाणात दारूचा साठा आढळून आला. यानंतर पोलिसांनी वाहनासह संपूर्ण मुद्देमाल ताब्यात घेतला असून पंचनामा आणि पुढील तपासाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. मात्र आता काही गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. लाखो रुपयांची दारू नेमकी कुठून आली? ती कुठे पोहोचवली जाणार होती? या तस्करीच्या रॅकेटमागे कोण आहे? आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न, एवढ्या मोठ्या प्रमाणात अवैध दारूची वाहतूक सुरू असताना संबंधित यंत्रणांना याची माहिती कशी मिळाली नाही? या दरम्यान पोलिसांनी वाहन जप्त करून अवैध दारू वाहतुकीच्या संपूर्ण साखळीचा शोध घेण्यासाठी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत. या प्रकरणातून आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या प्रकरणातील प्रत्येक अपडेट सर्वप्रथम पाहण्यासाठी 24x7 न्यूज रिपोर्ट चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मुख्य संपादक उमेश मोरेसह प्रतिनिधी देवेंद्र पवार, सटाणा, जिल्हा नाशिक. 24x7 न्यूज रिपोर्टसाठी